बाण मला लागला. बरं काय, रामनामांकित असणारा हा बाण आहे. आणि हे शब्द ऐकल्यावर राजा दशरथ श्रावण बाळाच्या जवळ गेले. श्रावण बाळाचा आणि राजा दशरथाचा संवाद चालू आहे. श्रावण बाळ असणारे राजा दशरथाला विनंती करून म्हणाले का, राजेंद्रा, माझे आई वडील असणारे वयोवृद्ध आहेत, आंधळे आहेत, त्यांना चलता येणार, उठता येणार, बसता येणार, आणि त्यांच्यासाठी मी पाणी नेण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, अगोदर माझ्या आई वडिलांना असणारं तुम्ही पाणी पाजवा आणि तदनंतर मी असणारा प्राण सोडेल. काय विचार आहे महाराज. श्रावण बाळाचा हा विचार राजा दशरथांना असणारा कळाला बरं काय. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा काय करावं त्याचं थोडंसं विचार केलं पाहिजे महाराज. श्रावण बाळाचा जो विचार आहे तो विचार जर आमच्याकडे आला तर आमचं असणारं जीवन करता करता अर्थ होते. आणि म्हणून रामकथा अतिशय गोड आहे महाराज. किती गोड म्हणलं तर अमृतावणी गोड नाम तुझे देवा. अमृतापेक्षाही गोड असणारी ही रामकथा आहे. आणि रामकथा ऐकावं आणि रामकथा जीवनामध्ये उतरायचा प्रयत्न करावा. आणि मग त्या ठिकाणी राजा दशरथ श्रावण बाळाचे शब्द ऐकल्यावर काय उत्तर देतात बोला. राजा दशरथाला कळालं सज्जन, श्रावण बाळाचे आई वडील असणारे अत्यंत वयोवृद्ध असलेले, त्यांच्या सेवेसाठी आता कोणी शिल्लक राहिलेलं नाही. एकुलतं एक बाळ होतं आणि ते बाळ सुद्धा या ठिकाणी मरणमुखात पडलेले आहे. म्हणून राजा दशरथाला कळालं आणि राजा दशरथ असणारे गहिवरले मावले. नकळत झालेली चूक राजा दशरथाला अतिशय संकटात पाडलेली आहे. राजा दशरथाचं मन फार मयाळू आणि उदार अंतकरणाचं आहे महाराज. आणि म्हणून राजा दशरथाचं हृदय भरलं, डोळ्यावाटा असणारे दुःखाचे अश्रू गळू लागले. काय करतात बोला. श्रावण बाळ आपल्या आई वडिलांवर किती प्रेम करते या कथेमधून तुम्हाला कळतं महाबाप. श्रावण बाळानं विनंती केलं राजा दशरथाला, राजेंद्र, माझी विनंती आहे, अगोदर माझ्या आई वडिलांकडे पाणी असणारं न्या, त्या कमंडलूमध्ये पाणी न्या आणि माझ्या आई वडिलांना पाणी पाजून तृप्त करा. आणि पाणी पाजवल्यावर माझ्या आई वडिलांना सांगा तुमचा बाळ असणाऱ्या या ठिकाणी मेलेला आहे. बघा महाराज, काय विचार आहे श्रावण बाळाचा, काय भक्ती आहे. आणि म्हणूनच म्हणलेली आहे माऊली, माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थासी. चिंतन करायची गोष्ट आहे महाराज. ज्याचे आई वडील आहेत त्याला तीर्थयात्रा करायची गरज नाही. बरं काय, आई वडिलांची सेवा हे ईश्वर सेवा आहे. बरं काय, म्हणून श्रावण बाळानं त्या राजा दशरथाला बोलू लागले, राजा दशरथानं कमंडलूमध्ये पाणी भरलं आणि त्या श्रावण बाळांच्या आई वडिलांकडे नेलं महाराज. आई वडिलांच्या हातात कमंडलू देऊ लागले. त्यावेळेस वयोवृद्ध झालेले आई वडील म्हणाले का, आंधळे असलेले आई वडील म्हणाले का, बाळा, अरे तुला असणारा थकावट झाली का, तू थकलास का बाळा, तुला आम्ही कष्ट दिल्या त्याच्यामुळे तुला दुःख झालं का बाळा. अरे मध्यरात्र झालेली आहे, मध्यरात्री आम्ही तुला पाणी मागितल्या आणि म्हणून असणार तू आमच्यावर नाराज झालास का बाळा. अशा प्रकारचं त्या श्रावण बाळाचे आई वडील
श्रावण समजून बोलू लागले एवढ्या उशिरा एवढ्या रात्रमध्ये तुला आणि पाणी मागलात म्हणून तू शिवलास का रे बाळा बाळा अरे श्रावणा तुला आमच्यामुळे त्रास झाला रे पिल्ल्या माझ्या सोन्या काय विचार आहे महाराज आई वडील किती मोठ्या विचाराचे आहेत आणि म्हणून असणाऱ्या त्या ठिकाणी महाबाप चिंतन करा कुणी कन्या पुत्र होती गे सात्विक जे आई वडिलांच्या पोटी श्रावण बाळासारखं लेकरू जन्माला आलं आणि मग भगवान परमात्म्याला त्या बाळाच्या आई वडिलाचं हानिक वाटते बरं काय भगवान परमात्मा त्याच्या आई वडिलांवर संतुष्ट असतात आणि म्हणून सज्जन हो मायबाप तुम्ही आम्ही काय करायला आणि आम्हाला काय करायचं आहे आमचं कर्तव्य काय आहे हे रामायण तुम्हाला आम्हाला शिकवते माऊली चिंतन करायला गेलो तर रामायणासारखा सखोल आणि रामायणासारखा सुंदर ग्रंथ सुद्धा मिळणार नाही आणि म्हणूनच म्हणलेले आहे महाराज कथा परिसता रामायण पूर्वज उत्तरती जान चिंतन करा माऊली रामकथा ऐकल्यावर पूर्वजांचा उद्धार होते बरं काय म्हणून रामकथा अतिशय गोड आहे आई वडील श्रावण बाळाचे राजा दशरथाला श्रावण समजून बोलालेत महाराज बाळा अरे एखादी वेळेस सूर्य ज्या दिशेनं पूर्वे दिशेला निघाला आणि त्याच दिशेला एखादी वेळेस मावळण असंही कधी होऊ शकल पण बाळा तुला कल्पांती राग येणार नाही रे बाळा श्रावणा अरे तू कधी राग केला नाहीस रे बाळा कधी तुझ्या मनामध्ये असा वाईट विचार आलेला नाही रे बाळा आणि आज तू आमच्यावर रुसलास का रे बाळा अशा प्रकारचं बोलू लागले काय विश्वास आहे महाराज आई वडिलांचा लेकरावर विश्वास आहे महाराज लेकरू त्या अवस्थेमध्ये जर राहिलं तर आई वडिलांना विश्वास येते माऊली आणि म्हणून म्हणू लागलेले आहेत आई वडील बाळा अरे ज्याप्रमाणे पवित्र नदीचं असणारं पाणी पवित्र असते त्या प्रकारचं तुझं जीवन आहे तुझं मन आहे ज्ञानेश्वरी मध्ये एक ओळी आहे माऊली गायीची दर्शारो का व्याघ्रावी सोनी मारो ऐसे नेनेची का करू तो जैसे श्रावण बाळांच्या आई वडिलांना गंगेचंच का त्या ठिकाणी उदाहरण दिलं तर नदीतलं पाणी कसं असते माऊली एखादी सज्जन गाय पाणी पिऊन आली आणि त्याच गायीला एखाद्या वाघानं खाल्लं आणि ते वाघ असणारं पाणी पिण्यासाठी नदीत उतरला तर नदी त्या वाघाला नको म्हणली का माऊली अजिबात म्हणलेली नाही महाराज आणि म्हणून बाळा अरे त्या पवित्र पात्रासारखं तुझं अंतकरण आहे रे बाळा अंतकरणाचा विषय म्हणजे मन बुद्धी चित्त आणि अहंकार मनाच्या ठिकाणी सात्विकता होती भगवंताचं चिंतन होतं बुद्धीच्या ठिकाणी सात्विकता होती बुद्धी भगवंताच्या कार्याचा विचार करत होती चित्ताच्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण आणि अहंकार आईवडिलांच्या सेवेमध्ये लीन केलेला हा श्रावण होता मग मन बुद्धी चित्त अहंकार या सद्भक्त
किंवा आई वडिलांच्या सेवेत भगवंताच्या नामामध्ये गेल्यावर त्या जीवाचा काय विषय झाला? विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता. बाळा, अरे तुझा विषयच असणारा त्या ठिकाणी देवाचा झालेला होता. देव समजून, राम सीता समजून तू आमची सेवा करत होतास बाळा. अशा प्रकारचं बोलू लागले. राजा दशरथाला सहन झालं नाही हो. श्रावण बाळाच्या आई वडिलांच्या मुखातून निघालेले शब्द राजा दशरथाचं हृदय गैवरलं. राजा दशरथाच्या डोळ्यावर अश्रू गळू लागले. राजा दशरथ दोन्ही हात जोडून टोंगळ्यावर बसून राजा दशरथ विनंती करून बोलू लागले, महाराज, माझ्याकडून अपराध झालेला आहे. माझ्याकडून नकळत तुमच्या बाळाची हत्या झाली हो. तुमच्या बाळाचा वध झाला. आणि एवढा ऐकल्या माऊली त्या श्रावण बाळाच्या आई वडिलाचा प्राण कंटाळत आला. हृदय जमिनीवर टाकले, शरीर धाड दिशा जमिनीवर पडलं. प्राण जाते की काय अशी अवस्था त्या श्रावण बाळाच्या आई वडिलाची झाली. बरं काय आठवण आली, रुदन करू लागले. आपला देह जमिनीवर ठेवला, आपलं शिर असणारा आठवू लागले. बरं का मनाने ते दोन्ही आई वडील असणारे बोलू लागले, त्या स्वर्ग मृत्यू पाताळात जरी हुडकीलं श्रावणा तर तुझ्यासारखं बाळ मिळणार नाही. बाळा, अरे आपला देह आमच्यावर समर्पित केला असते बाळा. कुठलाच विचार न करता आमच्यासाठी आयुष्य झिजवलं असते बाळा. काय आठवण तुझी करावं, किती आठवण येईल बाळा तुझी. हृदय भरलं माऊली. आठवण येऊ लागली लेकराची आणि रडू लागले. स्पंदून आई वडील रडू लागले. वयोवृद्ध झालेले बरं काय. आणि म्हणून असणारं अतिशय भयानक दुःख होऊ लागलं. का होणार नाही माऊली? ज्या माईनं 9 महिने 9 दिवस या उदरामध्ये ठेवलं, त्या माईला जेवण करतावेळी सुद्धा विचारपूर्वक जेवावं लागत होतं माऊली. त्या माईला पाणी पिया गेलं तर पाणी पिण्यासाठी सुद्धा तिला विचार करावा लागते. गर्भातल्या लेकराला धक्का लागू नये, माझ्या बाळाला धक्का लागू नये. ती आई बसतावेळी तिला काय त्रास झाला असेल, त्या आईला उठतावेळी काय त्रास झाला असेल, त्या आईला काम करते वेळेस काय त्रास झाला असेल. चिंतन करा माऊली. ज्यावेळेस 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्यावर त्या माईनं त्या लेकराला या जगामध्ये आणण्यासाठी काय दुःख झालं असेल. लाखो इच्छाची यातना त्या माईला भोगावं लागलं माऊली. आणि त्या माईला कळालं की माझा बाळ असणारा प्राण सोडलेला आहे. काय हृदय, काय दुःख झालं असेल. त्या दुःखाचं वर्णन करता येणार नाही माऊली. एवढं दुःख असणारं आई वडिलांना झालेलं आहे. आणि आई वडील असणारे रडू लागले. गुणाचं निदान होतास रे, गुणाचा साठा होतास, गुणाचं धन होतास बाळा श्रावणा. अरे आमचे प्राण कंटात आलेले आहेत बाळा श्रावणा. अरे आम्ही प्राण सोडणार माझ्या पिल्ल्या. अरे सोन्या, एक वेळेस आमच्या पुढे ये.
मला आपल्या लेकराची आठवण येऊ लागली. आई वडील असणारी लेकराची आठवण करून रडू लागले आणि रडते वेळेस म्हणाले, या ब्रह्मांडामध्ये माझ्या श्रावणासारखं बाळ नाही बरं. या ब्रह्मांडामध्ये माझ्या लेकरासारखं लेकरू नाही. साक्षात वैकुंठीचा नाथ भगवान विष्णू परमात्मा आणि लक्ष्मी, वडिलाला विष्णू आणि आईला लक्ष्मी समजत होता आणि त्या आई वडिलाची विष्णू लक्ष्मी म्हणून सेवा करत होत असते. बाळा, आता कसं जगावं? तुझ्यासारखं रत्न आम्हाला सोडून गेले तर जगण्यात काय अर्थ आहे रे बाळा? बघा महाबाप हो, आई वडिलांनी आपल्या लेकराची आठवण करू लागलेले आहे, प्राणाचा त्याग करायला तयार आहे. काय प्रेम दिलं असेल श्रावण बाळाला, काय जीव लावला असेल मायबाप हो. आणि तुम्ही आम्ही काय करायला याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून रामकथा ऐका आणि रामकथा जीवनात उतरावर काय सेवा केला नाही, ज्यानं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण जरी मुखोद्गत केला, कुठलेही शास्त्र असणारा त्या ठिकाणी डोळे झाकून जरी सांगू लागला, कुठेही जरी तीर्थयात्रा जरी केला तर त्याचं दर्शन सुद्धा घेऊ नये. ज्यानं आई वडिलाचा त्याग केला, ज्यानं आई वडिलाची सेवा करत नाही, ज्यानं आई वडिलाला देवासारखं मानत नाही, आई वडिलाची पूजा करत नाही, आई वडिलाला असणारं त्या ठिकाणी आपले दैवत मानत नाही, त्याचं कोरडं ज्ञान काही कामाचं नाही माऊली. जगा सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडा पाषाण. जगाला ब्रह्मज्ञान सांगून आई वडिलांची जर सेवा करत नसेल तर काय करावं माऊली? त्याचं तोंड जरी बघलं तर आम्हाला शाप, आम्हाला पाप लागलं बरं काय. आणि म्हणून अशा दुष्ट दुर्जनाचं, वाईट वृत्तीच्या खडाचं तोंड सुद्धा बघू नये बरं काय. त्यानं कितीच जरी सर्वांचा कळा कातर्य किंवा ज्ञान अनेक प्रकारचं असणारं त्या ठिकाणी ग्रंथाचं सर्वण योग याग विधी केला तरी वाया जाईल बरं काय. किती जरी तपश्चर्या केला तर आई वडिलांची जर सेवा करत नसाल तर तो वाया गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच म्हणले माऊली, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दम धर्म. योग याग विधी करून ज्यानं आई वडिलांची सेवा करण्यात गेला, अभिमानामध्ये नांदला तर त्याचं तोंड सुद्धा बघू नये माऊली बरं काय. म्हणून माऊली सुद्धा म्हणलेले आहेत ज्ञानेश्वरीमध्ये, योगाची वाटा जे का निघाल्या सुबटा, तया दुःखाची वाटा भागाला. म्हणून माय बापा हो, योग याग करणं गेलं तरी जमते, तिथं दुःख आहे, पण आई वडिलांच्या सेवे एवढं पुण्य या जगात कुठलंही पुण्य नाही माऊली. पुंडलिकानं केवळ आई वडिलांची सेवा केलेली आहे. देवाचं चिंतन केलं का माऊली? देवाचं नाव घेतलं का? आई वडिलांची सेवा केली महाराज बरं काय. पुंडलिकासाठी उभा जगजेटी. पांडुरंग परमात्मा क्षीरसागरामध्ये वास्तव्य करणारा भगवान परमात्मा पांडुरंगाच्या रूपामध्ये पुंडलिकाला भेटायला आले. आणि जगाचा मालक ज्यावेळेस पुंडलिकाला भेटायला आले त्यावेळेस सेवा चालू होती आई वडिलांची. चिंतन करा महाराज,
देवाला वीट दिली उभा टाकाया, पण शेवा सोडली का? म्हणून आज जगामध्ये पुंडलिकाचं पंढरपुरात गेल्यावर पहिलं दर्शन पुंडलिकाचं आणि नंतर असणारं देवाचं आहे माऊली. आणि म्हणून चिंतन करा माय बाप हो, आई वडिलांची सेवा हे सर्वश्रेष्ठ आहे बरं काय. स्वामीचा 64 कला ज्यानं जरी त्या ठिकाणी मुखगत केला, पारंगत केला, तरी माय बाप ते सगळं वाया जाईल बरं का. ज्याला आई वडिलाचा कटाळा आहे, आई वडील गोड लागत नाही, आई वडिलाचं प्रेम आवडत नाही, ते चांडाळ आहे चांडाळ. आणि त्या चांडाळाला स्पर्श सुद्धा करू नये माऊली. आणि सवय अशी लागली आणि त्याच्याच संगतीत राहता माऊली बरं काय. म्हणून ज्यानं आई वडिलांची सेवा करत नाही त्याचा स्पर्श सुद्धा होऊ नये बरं काय. ज्याला आई वडिलांचं असणार माता पिता गुरु देव हे 4 असणारे सर्वश्रेष्ठ आहेत महाराज. आईची आज्ञा पालन करणे, आईची सेवा करणे, वडिलांच्या आज्ञेचं पालन करणे, वडिलांची सेवा करणे, गुरुचं दासत्व करणं. सद्गुरु सारखा असता पाठीराखा, इतराची लेखा कोण करिया, तुकोबारा म्हणले का. आणि म्हणून सद्गुरु सारखा असता पाठीराखा, तर इतर लोकांची लेखा करायची गरज आहे का. म्हणून सद्गुरु माऊलीची सेवा करावं महाराज. का करावं तर माऊली म्हणतात मजर दई सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात माझ्या हृदयामध्ये सद्गुरु माऊलीला असणारं त्या ठिकाणी साठवलं बरं काय. साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्यांची सरली अरदार झाला सुबळ व्यापार बरं काय. म्हणून बाबा सद्गुरु माऊलीची सेवा, भगवंताची सेवा आणि वडील धाडेल लोकांचा मान राखणे, त्यांच्या आज्ञेमध्ये राहणे, वडिलांची आज्ञा आणि प्रमाण असणे याला असणारं सद्भक्त म्हणतात असं या ठिकाणी सांगू लागले. श्रावणाची आठवण करू लागले आणि मूर्छेना येऊन पडले माऊली. लेकराची आठवण आली, मूर्छेना येऊन पडले आणि प्राण असणारा जाते की काय अशी अवस्था त्या श्रावण बाळाच्या आई वडिलाची झाली. आणि त्या अवस्थेत काय होते बोला. आई वडील श्रावणाचे त्या राजा दशरथाला शाप देऊ लागले. राजा दशरथा अरे तुझाही असणारा अशाच प्रकारचा प्राण जाईल बरं काय. पुत्र पुत्र म्हणून तू मरण पावशील राजा दशरथा. राजा दशरथाला जे लेकरं जन्मले माऊली तर ते श्रावण बाळांच्या आई वडिलांचा कृपा आशीर्वाद
आलोट असणारा त्या श्रावण बाळाचे आई वडील राजा दशरथाला दिले बर काय आपल्या प्राणाचा त्याग केले माऊली बरं काय आपल्या लेकराची आठवण करत करत त्या ठिकाणी प्राण सोडला आणि मग राजा दशरथानं त्या ठिकाणचं असणारं त्या ठिकाणी दहन केलं बरं काय आणि उत्तर क्रिया असणारी यथासांग पद्धतीनं राजा दशरथाने केली कारण राजा दशरथ श्रावण बाळाला काही मारा म्हणून मारलेला नव्हता पण तो राजा दशरथ होता माऊली पुण्याचा एक महामेरू असणारा राजा दशरथ होता आणि राजा दशरथानं त्यांची उत्तर क्रिया सुद्धा केली चिंतन करा माऊली काही लोक मारून असणार फेकून देतात पण बाकीच्या गोष्टी करतात का आणि म्हणून राजा दशरथ हा एक पवित्र असणारा होता आणि म्हणूनच जगाचा मालक राजा दशरथाच्या पोटी आलेला आहे आणि राजा दशरथाला अतिशय आनंद झाला मनामध्ये कोणता आनंद झाला माऊली राजा दशरथाला 700 बायका आणि 3 वरच्या कौसल्या माता स्वामित्रा माता आणि कैकेयी माता एवढ्या पत्नी असून सुद्धा राजा दशरथाला पुत्र झालेला नव्हता म्हणून ना राजा दशरथाला अंतःकरणामध्ये आनंद वाटला म्हणजे महाराजांच्या कृपा आशीर्वादानं त्यांच्या शापामुळे तरी शाप न तर तो मला आशीर्वाद आहे बरं काय म्हणून यांच्या शापामुळं माझ्या पोटी पुत्र जन्माला येईल हा आनंद राजा दशरथाला झालेला आहे आले आणि अयोध्या नगरीला आल्यावर झालेला वृत्तांत आपल्या गुरु माऊलीला सांगितला बरं काय कारण सद्गुरू हे आपल्या जीवाचे हितकारक आहेत कुठलंही कार्य नामदाजी हे सद्गुरूला सांगलं पाहिजे बरं काय लपून ठेवला जमणार नाही आणि म्हणून झालेला वृत्तांत सद्गुरूच्या चरणावर समर्पित केला आणि पुढे 12 वर्ष त्या ठिकाणी दुष्काळ पडल्यावर काय वर्ष सुंदर चिंतन करायची गोष्ट आहे महाराज नकळत झालेले पाप कळत झाले का माऊली न कळत झालेल्या पापामुळं 12 वर्ष असणारा पाऊस पडलेला नाही तीव्र असणारी त्या ठिकाणी सूर्य तापू लागला कडक असणारं ऊन पडू लागलेलं बरं काय 12 वर्ष म्हणजे काय जोक आहे का माऊली आपल्या या पाऊस काळामध्ये पाणी यावर्षी कमी पडलंय तर जमीन किती तापाली सूर्य किती असणारा लालबुंद होऊ लागलेला आहे काहीतरी चुकलेली आहे महाराज चुकली वर्मा फेरा पडे बरं काय वर्मा चुकला की फेरा पडते माऊली बरं काय आणि म्हणून तीव्र असणारी जमीन तापली कोणीकडे जरी बघितलं तर हिरवं नावाची वस्तू दिसणं आली असा प्रकार झालेला आहे ब्राह्मणाला असणारा त्या ठिकाणी पीडा होऊ लागली सर्वांना पीडा होऊ लागली माय बाप आणि दैत्य गुरु असणारा शुक्राचार्य कपटी होता बरं काय
कपट करू लागला, त्यानं पाणी असणारं आकर्षण करून घेऊ लागला, पाण्याचा वर्ष होऊ देना आला, असा प्रकार झालेला आहे. सज्जन बाबा, वाईट लोकांचा विचार वाईटच असते बरं का. किती जरी काही केलं तर मुळातला गुणधर्म जाते का माऊली? जात नाही बरं काय. आणि म्हणून शुक्राचार्याच्या मनात विचार आला, जर पाणी पडलं, पाण्याचा वर्षाव झाला तर जमिनीमधून अंकुर फुटतील, या सर्व लोकांना प्राणी मात्रांना असणाऱ्या त्या ठिकाणी अन्न मिळेल. आणि मग अन्न मिळाल्यावर हे लोक काय करतील तर यज्ञ करतील बरं काय. आणि यज्ञ केल्यावर यांचं पुण्य वाढल. किती कपट आहे महाराज. कपट हा शुक्राचार्य करू लागलेला आहे. आणि ही अवस्था जर झाली तर आम्हाला अवघड होईल. बघा माऊली, चिंतन करा. चिपसील परघरा तर येईल आपल्या दारा. लोकांबद्दल वाईट विचार करू नये. पण हा दैत्याचा गुरु होता माऊली, राक्षसांचा गुरु होता. आणि या शुक्राचार्याकडे सदा सर्वदा विकल्प राहत होता बरं काय. जिथं वाईट वासना आहे, वाईट विचार आहे, दुर्बुद्धी जिथं आहे, तिथं विकल्प आहे माऊली. आणि म्हणून असणारा असा वाईट विचार या शुक्राचार्याचा आहे बरं काय. वर्ष परवा दैत्येंद्र थोरा, दैत्य होता. आणि त्या वर्षपर्वा नावाच्या दैत्याला साह्य झाला शुक्र. आणि हे दोघं मिळून असणारं निर्जर देवलोकाला असणारं त्या ठिकाणी देवलोकासोबत युद्ध करू लागले. वर्षप्रभा नावाचा राक्षस आणि शुक्राचार्य. आणि मग त्या ठिकाणी देवलोक यांच्यात युद्ध झालं. दिवस झाला संग्राम सुंदर शुक्र कपटी पूर्ण परमा. मेघ वर्षोने शुक्राला आदम असा शब्द वापरले महाराज. किती एक दिवस असणार त्या ठिकाणी वर्षप्रभा आणि देवलोकाचं युद्ध झालं. कपटी असणारा आदम असणारा शुक्र होता. आणि त्यांनी असणारा त्या ठिकाणी पाण्याचा वर्ष होऊ देणं आलं. अशी अवस्था झालेली आहे. दशरथ वज्रधर म्हणजे इंद्रदेव. इंद्रदेवाला बृहस्पती म्हणाले तर इंद्रा, अरे अविद्यानगरी या पृथ्वी तलावर मृत्यू लोकांमध्ये अविद्या नावाची नगरी आहे. आणि त्या अविद्या नावाच्या नगरीमध्ये राजा दशरथ आहे बरं काय. तो रणपंडित आहे, शूरवीर आहे. आणि माझी एक विनंती आहे, म्हणले हे इंद्रदेवा, तुम्ही असणार अविद्या नगरीला कोणाला तरी पाठवून राजा दशरथाला बोलवा बरं काय. सज्जन इंद्रदेवानं मातुली नावाच्या असणाऱ्या त्या सारथ्याला आणि विजय नावाच्या रथाला देऊन पाठवलं. आणि मातुली असणारा भर मनाच्या वेगानं अविद्यानगरीमध्ये आलेला आहे. आणि अविद्यानगरीमध्ये आल्यावर राजा दशरथाला रामकृष्ण हरी बोललं आणि झालेला वृत्तांत सांगितला. पाणी या पृथ्वी तलावर का पडत नाही त्याचं पूर्ण कारण असणार हा असणारा प्रधान राजा दशरथाला सांगू लागलेला आहे. तो
वेळच लावलं नाही महाराज. जगाचं कल्याण होत आहे ना, मग आम्ही घरी बसावं का? आमचा अवतार कशासाठी आहे? जगाच्या कल्याणी, संताच्या विभूती. चिंतन करा महाराज. राजा दशरथाला कळाल्या त्या रथारूढ झालेले. तुम्हा आम्हाला कळाल्यावर मी तुम्ही आम्ही अवस्थेत जावं महाराज. पण राजा दशरथाची प्राणप्रिय असणारी कैकेयी ही पत्नी होती, सर्वात प्रिय असणारी होती. आता त्या कैकेयी मातेनं काय म्हणलं? कैकेयी माता राजा दशरथाला बोलू लागलेले आहे, स्वामी मी तुमच्या समागमाने असणार येईल वर काय, आणि त्या ठिकाणी येऊन तुमचा पराक्रम, तुमचं युद्ध असणार मी पाहिन. तुम्ही किती प्रकारचं कशा प्रकारचं युद्ध करत्या ते माझ्या डोळ्यानं मी पाहिन. राजा दशरथानं कैकेयी मातेला सांगितलं, कैकेयी तू सुकुमार आहेस बर काय, कोमल आहेस, आणि युद्धाच्या ठिकाणी तुझं काय काम आहे? तुला जमणार नाही कैकेयी. अशा प्रकारचं बोललं. कैकेयी माता काय उत्तर दिली? तुम्ही जवळी असता मज भय नाही सर्वदा. पैसे तिचे बोलकता घेतली रथावरी तदवा. आपल्या पतिदेवाला प्रेमाच्या शब्दानं जिंकलं महाराज. काय विचार आहे कैकेयी मातेचा? मालकाने मालकिनी सोबत कशा प्रकारचं बोलावं आणि मालकीन मालकासोबत कशा प्रकारचं बोलावं हे कैकेयी माता आजच्या याच्यातून सांगू लागली. स्वामी तुम्ही माझे स्वामी आहात. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती. तुम्ही माझ्या या देहाचे मालक आहात आणि तुम्ही माझ्या सोबत असतावेळी मला कशाची भीती आहे? खरंय महाराज, पतिव्रता मातेचा मालक तिच्या सोबत असतावेळी ती जगामध्ये कुठेही जरी गेली तर तिला भीती वाटणार नाही. आणि राजा दशरथानं ऐकलं आणि कैकेयी मातेला रथारूढ केले बर काय. मातली असणारा चपळ होता बर काय. निराळ मार्गाने आकाशमंतानं निघाला महाराज आणि एका क्षणामध्ये स्वर्गामध्ये गेला बर काय. ज्या ठिकाणी राक्षस आणि देवलोकाचं युद्ध होत होतं आणि त्या दोघांच्या मध्ये नेऊन या मातलीनं रथ उभा केला बर काय. ज्याप्रमाणे विनिता सुत म्हणजे गरुड वैकुंठीहून गरुडाची उड्डाण उडाली, बर्र असणाऱ्या क्षीरसागराच्या ठिकाणी गेली, तिथं उतरले. तशा प्रकारचं मातली नावाचा सारथी इंद्रदेवाचा तो रथ असणारा त्या राक्षस लोक आणि देव लोकांच्या मधोमध स्वर्गामध्ये नेऊन उतरिला. असा प्रकार झालेला आहे. पुत्र देखुनी पाठशासन राजा दशरथाला बघितलं, देव धावत आला. इंद्रदेव 33 कोटी देवाचा राजा असणारा इंद्र क्षम आलिंगन असणार दिलेला आहे.
देव लोकांना मदत करणारा राजा दशरथ आहे माऊली. आणि म्हणूनच जगाचा मालक त्याच्या पोटी आलेला आहे. उगाच कोणाच्या घरी जन्माला यायला बाजारचा भाजीपाला नाही महाराज, बरं काय. आणि म्हणून आलिंगन दिलं आणि राजा दशरथ युद्धाला सुरू केले. पाठी बाण सोडित हो. कैसे शब्दा मागे शब्द येत बोला. ती मेघधारा वर्षत शर सोडित त्याचे राजा दशरथानं बाणापाठी बाण टाकू लागले महाराज. एखाद्या पंडिताच्या मुखातून शब्दामाग शब्द निघतात किंवा आकाशातून जलधारा निघतात. तशा प्रकारचं राजा दशरथाचे बाण या राक्षस लोकांकडे चालले. ऐशा मेघ बाहेर निवडोनी निघती कल्पांत सौदामिनी तैसा एक बाण तुरी रांगुनी काढी दशरथ. सज्जनो माय बापो, ज्याप्रमाणे ढगातून असणारं सौदामिनी म्हणजे विजा येतात बरं काय, खाली येतात प्राण घेतात आणि वर जाऊन कडकडाट असणारा आवाज करतात आणि लक्क असणारा प्रकाश पाडतात बरं काय. तशा प्रकारचं तुनेरातून राजा दशरथाचा बाण निघून आलेला आहे. बाणाची गणना नाही, पण एक एक बाण त्या विजेप्रमाणे वाटू लागला. असा पराक्रम राजा दशरथ त्या स्वर्गात करू लागलेला आहे. दैत्यांची शिरे अकस्मात गगनी उडती असंख्यात दैसे वृक्षावरून पक्षी उडत रात काळी एकदांची. सज्जनो माय बापू, त्या राजा दशरथाचे बाण असणारे टाकल्यावर त्या दैत्यांचे शिर उडू लागले. तर इथं प्रमाण दिलेले आहे माऊली. एखादा मोठा असणारा वृक्ष आहे आणि त्या वृक्षावर रात्रीला सर्व येऊन पक्षी बसलेले आहेत आणि सूर्य निघाला, प्राप्त काळ झाला, एकदाच सर्व पक्षी असणारे उडतात. ते थव्वा असणारा त्याची गणना करता येणार नाही. तशा प्रकारचं दैत्यांचे शिर तटतटा उडू लागले. दैत्य भारत पुढे वृक्ष प्रवा त्यावेळेस वर्षप्रभा नावाचा राक्षस दैत्य समोर आला आणि कपट करू लागलेला आहे. बरं काय, राक्षसांचा विचारच कपट आहे. बरं काय, चिंतन जर करायला गेलं तर माऊली कपट पहिलेही होतं आणि आताही आहे. आता काही जगामध्ये कपटी लोक नाहीत का? पुष्कळ आहेत माऊली. बरं काय, आताही कपट करतात, पण त्याच वाईट होते. पण कळलं माऊली, कपटी लोकांना का वाईट झालंय हे कळला. बरं काय, आणि कळाल्यावर ते कपट करणार. बरं काय, अशा प्रकारचा विचार आहे आणि तो वर्षपर्वा कपट करू लागला. दशरथ बाण सामर्थ्य कापट्य विद्यान चले तेथे जैसे मूर्खाचे वागदाळ समजत सुंदर पंडित एक शब्दे. मूर्ख माणसाचं असणारं वाघबाळ ज्याप्रमाणे पंडित एका शब्दामध्ये छेदून टाकते महाराज, तशा प्रकारचं राजा दशरथाच्या पुढे असणारं कपट चाललं आले. का चाललं आले माऊली? तर राजा दशरथ पवित्र कुळामध्ये जन्माला आलेले आहे. आज राजाच्या कुळात जन्माला आलेले आहे. बरं काय, त्यांचा हक्क कुळ शोधून जर काढलं तर भगवंताच्या कार्यामध्ये लीन झालेले आहे. बरं काय, आणि पुढे जाऊन त्या राजा दशरथाचे गुरु वशिष्ठ मुनी आहेत महाराज. बरं काय, आणि त्याच्याही पुढे जर गेलं तर राजा दशरथ भगवान परमात्म्याचा सद्भक्त आहे. अखंड खंडेना जीवन अखंड नामधारक आहे. आणि नामधारकाच्या पुढे कपटाचा प्रकार चालला. चिंतन करा महाराज, ज्यानं खरा सद्भक्त आहे. भक्त ऐसे जाना जे देही उदास. बरं काय, अशा पासाचा त्याग करून उदास वर्तीनं राहतात, त्याच्यासोबत कपट चालला माऊली. म्हणून असणार कपट करू नये. ऐसा मंत्रवादी महापती त्या
असणाऱ्या मंत्रापुढे भूत बाधा काही होणार नाही महाराज बरं काय अखंड मंत्राचा जप चालू आहे मग भूत जवळ येईल का माऊली येणार नाही तसं राजा दशरथाच्या पुढे या कपटाचं काही चलत नाही देखोनी दशरथाचा प्रताप तेव्हा वीर झाला वर्ष परवा पाठी देऊनी ते धवा निघता राहिला सवेगा आणि मग त्या ठिकाणी राजा दशरथाचा पराक्रम वर्ष पर्वाला सहन झाला नाही माऊली बरं काय कारण तिथं शुद्धता आहे राजा दशरथाकड निर्मळ अवस्था आहे महाराज मनामध्ये विकल्प नाही राजा दशरथ सत्कार्याला झुजत आहे आणि म्हणून वर्ष पर्वा हा कपटी होता कपट प्रकार भला नोहे बरं काय हिरण्यकश्यपूने त्या कपट केलं होतं माऊली बरं काय खंड विखंड झाली व पो आणि म्हणून त्या वर्ष पर्वा नावाच्या दैत्याचं काही चाललं नाही वर्ष पर्वा पाठ लावून पळाला रते शिंपी वैश्वानर तैसा क्रोधाय मान राहला शुक्र रती वैसुनी असेर सुडित झाला प्रतापे सुंदर सज्जन माय बाप हे अवस्था असणार शुक्रानं बघितलं ज्याप्रमाणे अग्नीमध्ये असणार तूप टाकल्यावर ते अग्नी नावाचे दैवता भडकते बरं काय आणि तशा प्रकारचं असणारं ते शुक्र अतिशय भयानक असणारा भडकला अतिशय रागारुद्र असणारा झाला आणि तो रथारूढ झाला आणि राजा दशरथासोबत युद्ध करू लागलेला आहे वेदास्त्र ते अवसरी सोडिता राहिला देवा हरी अयोध्याधीशे धड करी जलदास्त्र प्रेरिणे जय 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 श्रीराम सज्जनो मायबाप शुक्राचार्याने असणारं त्या ठिकाणी वातास्त्र सोडलं आणि वातास्त्र सोडल्यावर त्या ठिकाणी राजा दशरथानं जलदास्त्र सोडलं महाराज बरं काय अशा प्रकारचं असणारं त्या ठिकाणी शुक्राचार्याचा आणि त्या ठिकाणी राजा दशरथाचा अतिशय घनघोर असणारे युद्ध होईल पण मायबाप हो माफी मागतो कारण आम्ही दुसऱ्या एका ठिकाणी शब्द दिलेले आहात शिंगणापूरला आपल्या गावच्या पैलवानाला मारुतीरावांना मारुती अर्चना शब्द दिल्या आम्हाला तिथं जायचं नाही 9 वाजता झालेली सेवा भगवान देव रामचंद्र प्रभू आणि त्या रामचंद्र प्रभूची सर्वप्रथम असणारे मारुतीरायाच्या चरणावर समर्पित करून शिवीला पुढे राम राजा रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान